पावसाळ्यात झोपण्याआधी आपली उशी तपासून घ्या। बघा मी असं का म्हणतेय, कारण तुमच्या उशी खालून नाग निघाला तर हो, असं होऊ शकतं। कारण असाच धक्कादायक प्रकार घडलाय नागपूरमध्ये। महाजनवाडीमधल्या पंकज कुवरे यांच्या घरात हा अतिविषारी नाग आढळलाय। रात्री बेडवर झोपायला जात असताना उशीखाली हालचाल होत असल्याचं लक्षात आलं। उशी उचलून बघितली तेव्हा अतिविषारी नाग फणा काढून उभा राहिला। त्यामुळे कुवरे कुटुंबियांची भीतीनं गाळ उडाली। अखेर सर्पमित्र आकाश मेश्राम यांनी शिताफीनं त्या नागाला पकडलं। यानंतर पुढची बातमी। आसाममध्ये पर्यटकांच्या जीपवर गेंड्यानं हल्ला केलाय। बघा, आसामच्या मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये एक पर्यटकांची जीप जंगल सफारीसाठी निघाली। जंगल सफारी करताना पर्यटकांच्या जीपवर गेंड्यानं हल्ला केला। गेंड्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। पुढची एक मोठी बातमी। भर रस्त्यावर तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना नागपूरमध्ये घडलेली आहे। कळमना पोलिसांनी शिताफीनं त्याला पकडलं असल्याचं देखील बघायला मिळतंय। पाऊस सुरू असताना तरुण विजयनगर परिसरातील मार्गावर तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। नागरिकांना शिवीगाळ करत होता। चंद्रेश बळीराम वर्मा दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाचे नाव आहे। तो गांधीनगर चिखली झोपडपट्टी या ठिकाणचा रहिवासी आहे। पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घेराव टाकून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याजवळ असलेली तलवार जप्त करत त्याला अटक केली आहे। आणि यानंतर पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। बघा, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपात ठाण्यातून रवी वर्मा नावाच्या 27 वर्षीय एका इंजिनियरला अटक झाली आहे। लष्कराला डिफेन्स साहित्य पुरवणाऱ्या कंपनीत रवी वर्मा हा काम करायचा। पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने रवीला हनी ट्रॅपमध्ये अडकावलं। त्याच्याकडून गोपनीय माहिती काढून घेतली। नोव्हेंबर 2024 मध्ये रवीची पाकिस्तानच्या एका मुलीच्या संपर्कात आला होता आणि तिच्याशी बातचीत झाली आहे। त्यानंतर नोव्हेंबर ते मार्च पर्यंत तो फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे गोपनीय माहिती पुरवत होता अशी माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू दौऱ्यावर आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू आणि काश्मीरला हा त्यांचा पहिलाच दौरा आहे। आज ते पुंछमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेट देतील। त्यानंतर बीएसएफ कॅम्पला भेट देणारे जवानांसोबत ते संवाद साधणारे। सुरक्षा एजन्सीसोबत बैठकही आज आयोजित करण्यात आलेली आहे। त्यात दहशतवाद विरोधी कारवायांचा आढावा घेतला जाईल। तसंच 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा तयारीवर सुद्धा चर्चा होणार आहे। पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। त्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजमधून बनावट संदेश पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। तपासात मात्र वेगळंच सत्य बाहेर आलं। तपासात आरोपीने धक्कादायक खुलासा केलाय। काकांना फसवण्यासाठीच आपण पंतप्रधानांना धमकी देणारा मेसेज पाठवला असं आरोपीनं सांगितलंय। जूनचा महिना सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। 1 तारखेलाच नियमांमध्ये काही बदल होणार आहे। याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल। एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते एफडी व्याजदरापर्यंत 1 जूनपासून काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होऊ शकतात। यूपीआय पेमेंट आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होणार असून ईपीएफओची नवीन प्रणाली जूनमध्ये लागू होईल। 16 जून 2025 पासून यूपीआय पेमेंट अधिक जलद होणार आहे। कोटक बँक क्रेडिट कार्ड धारकांना ऑटो डेबिट फेलसाठी 2% चार्ज जो आहे तो आकारला जाणार आहे। ईपीएफओची नवीन प्रणाली ईपीएफओ 3.0 लॉन्च होईल। जीएसटी नियमांमध्ये बदल, इनव्हॉइस नंबर सर्वसामान्य असणार आहे। एलपीजी आणि सीएनजी गॅसच्या दरांमध्ये सुद्धा बदल होणार असल्याचं कळतं।
लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, बातमी तुमच्यासाठी आहे। राज्यातील तब्बल 1,60,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे। त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर राज्यातील तब्बल 2,000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आणि त्याचे पैसे लाटले असं समोर आलं। या पार्श्वभूमीवर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाते आहे। त्यातून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आपण बघतोय 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल झालेली आहे। 2,652 लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघालेल्या आहे। सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या। नियमांमध्ये बसत नाही तरी सुद्धा त्यांना हप्ता जात होता अशी माहिती समोर आली आहे। आणि यानंतर बातमी क्रिकेट विश्वातून, खास करून आयपीएलची। आयपीएलच्या 18व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहे आणि हा सामना जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध खेळावं लागणार आहे। पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल आणि त्यामुळे गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांसाठी ही करो या मरो अशीच लढाई असणार आहे। तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2025च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे। क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीनं पंजाब किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवलेला आहे। तब्बल 9 वर्षांनंतर आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी अर्थातच फायनल्स गाठली आहे। पंजाब किंग्सचा संघ 14 षटकांमध्ये अवघ्या 101 धावांवर ऑल आउट झाला। जोस हेझलवूड आणि सुयश शर्मानं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या। तर विजयाचं हे सोपं आव्हान बंगळुरूनं 2 विकेट्स गमावत 10व्या षटकांमध्ये पूर्ण केलं। तर आरसीबीच्या विजयासह विराट कोहलीने इतिहास घडवलाय। विराटनं एका महा रेकॉर्डची बरोबरी केली आहे। विराटनं पंजाब विरुद्ध 100च्या स्ट्राइक रेटनं 12 बॉलमध्ये 12 रन्स केले। या खेळीमध्ये त्यानं 2 चौकार लगावले। विराटनं यासह माजी फलंदाज शिखर धवनच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक चौकार लगावण्याच्या विक्रमाची देखील बरोबरी केली आहे। शिखर धवननं त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये 222 सामन्यांमध्ये 6,769 धावा केल्या। त्यात 152 षटकार आणि 768 चौकार लगावले। तर विराटनं 266 सामन्यांमध्ये 768 चौकार लगावले। विराट यासह सर्वाधिक चौकार लगावणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज बनलेला आहे। आणि आता एक मोठी बातमी, गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये आता सत्ताकारण चांगलंच पेटलंय। त्यामुळे अध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सध्या चर्चा रंगली आहे। 2-3 दिवसांपूर्वी सर्वसहमतीने शशिकांत पाटील चुवेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। मात्र आता पुन्हा एकदा गोकुळच्या अध्यक्ष निवडीमध्ये ट्विस्ट आलाय। हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांच्या सुद्धा नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। सुरुवातीला बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या। पाकिस्तान भारतावर हल्ला करणार होता, मात्र ब्रह्मोसमुळे फसला, ही कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीरने भारतावर पहाटे 4:30 वाजता हल्ला करण्याची योजना आखली। मात्र त्याआधीच भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या साहाय्यानं पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरती हल्ला केला असं त्यांनी म्हटलं। पाकिस्तानात एक थेंब पाण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय। पाकिस्तानमध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर एअरपोर्टवरच पाणी नाहीये। पाकिस्तानची अभिनेत्री हिना बेयातचा याबाबतचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये हिना बेयातनं विमानतळावरच्या स्वच्छतागृहांमध्ये अजिबात पाणी नाही हे वास्तव दाखवलंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष मात्र आता वाढतच चालला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरती गोळीबार सुरू आहे। अफगाणिस्तानचं सैन्य अफगाणिस्तानी सीमेमध्ये घुसलंय। दोन्ही देशाच्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे। बलुचिस्तानच्या चाघी जिल्ह्यामध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे।
रशियानं युक्रेनला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिलाय. 2 जून रोजी तुर्कीच्या इस्तंबूल शहरामध्ये चर्चा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचाच हा प्रस्ताव आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी आता या संदर्भात माहिती दिली. मॉस्कोनं शांती करण्याच्या अटींवरती एक सविस्तर मसुदा सुद्धा तयार केला. गाझाची स्थिती सांगत असताना संयुक्त राष्ट्रांमधील पॅलेस्टाईनचे राजदूत रियाद मंसूर यांना अश्रू अनावर झाले. युद्धबंदीचा भंग केल्यापासून 1300हून अधिक पॅलेस्टिनी मुलं मारली गेली. भूक मुलांना गिळंकृत करतीये. माझेही नातवंड आहेत. गाझामधील उपासमारीनं मरणाऱ्या मुलांचं दुःख मी समजू शकतो असं सांगताना रियाद मंसूर ढसाढसा रडला. यानंतर काही मोठ्या घडामोडी. राज्यावरती 48 तासांमध्ये नवीन संकट येणारे. आयएमडीच्या हाय अलर्टनं सर्वांची चिंता वाढवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि पुढील 2 दिवसांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये आता पावसानं उसंत घेतलेली आहे. मात्र पारा 31 अंशांवरती गेलाय. वातावरणातला उकाडा वाढलाय. मुंबईकर घामाघूम होत आहे. बुधवारी मुंबईमधील कमाल तापमान 31.8 अंशांवर गेलं. गुरुवारी त्यामध्ये वाढ झाली आणि किमान तापमान 33.2 अंशांवर गेलंय. अमरावती शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. सध्या या महिलेवरती गृहविलगीकरणामध्ये उपचार होत आहे. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. विकास प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यापूर्वी पर्यायी वृक्ष लागवड करणं बंधनकारक आहे. नागपूर खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. नागपूर महानगरपालिकेने 2019 ते 2025 या कालावधीमध्ये 6356 वृक्ष तोडण्याची परवानगी दिली. त्याऐवजी आता 8938 वृक्ष लावल्याचा दावाही केला. भारत आता सेमीकंडक्टर सुपर पॉवर बनणार आहे. यंदाच्या वर्षी भारत मेड इन इंडिया चिप लॉन्च करेल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केलेली आहे. हे चिप 28 ते 90 नॅनोमीटर श्रेणीतील असेल आणि त्यामुळे भारत आता सेमीकंडक्टरमध्ये चीनसोबत स्पर्धा करेल. आणि यानंतर काही राजकीय घडामोडी. हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात गेले. खोटे रहिवासी पत्ते दाखवून शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी हगवणे बंधूंवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. शशांक हगवणे आणि सुशील हगवणेवरती हा गुन्हा दाखल झालाय. शशांक हगवणेने आता 17 ऑक्टोबर 2022 मध्ये स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळवण्याबाबत अर्ज केला होता. ठाकरेंचा पहिलवान चंद्रहार पाटील शिंदेंच्या सेनेमध्ये जाण्याच्या मार्गावर. चंद्रहार पाटलांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलेले. चंद्रहार पाटलांनी आम्हाला हार घातला, पण आम्ही त्यांना कधी हार घालायचं हे त्यांनीच ठरवावं असं उदय सामंत यांनी यावेळेस बोलून दाखवलं. भाजपमधील सातपुते विरुद्ध मोहिते पाटील वाद हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार राम सातपुतेंनी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली. रणजितसिंह मोहिते पाटील पार्टीच्या किंवा नेत्यांच्या बैठकीला येतात, पण तो एक लाचारपणा आहे असा घणाघात सातपुतेंनी केलाय. अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप झाले. नंतर मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी भुजबळांना देण्यात आली. आणि यानंतरच्या अपडेट्स मान्सून संदर्भातल्या. मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालं होतं. ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला गेला. पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले. मेहनतीने फुगवलेले ज्वारीचे पीक अक्षरशः मातीमोल झाले. जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे कोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. 2 एकर क्षेत्रावरील कोबी पीक धोक्यात आले. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तिकडे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसलाय. बार्शी तालुक्यातील सौंद्रे गावातील ड्रॅगन फ्रूट बागेचं पावसामुळे नुकसान झालंय. निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळला. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला.
सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. केळी उत्पादकांना मोठा फटका बसल्याचं दिसतंय. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी करत आहेत. धुळ्यातील नेर परिसरात काल पावसानं अचानक हजेरी लावली आहे. शेतात काढून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णतः भिजला. दरम्यान शेती पिकाची नुकसान पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यानंतर पुढे मुंबई संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स पाहूया. मुंबईच्या गोरेगावमधील सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी झालेली आहे. गोरेगाव पश्चिम या ठिकाणची ही घटना आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली असून बेकायदेशीर पार्किंगवरून भांडण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता गोरेगाव पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंच्या एका व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलं. तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवरती फरफटत नेणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे. विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका अर्टिगा कार चालकाने एका तरुणाला आपल्या गाडीच्या बोनेटवर फरफटत नेला. या संदर्भात साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर मुंबई पोलिसांकडून कार चालकाला अटकही करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 8.5 कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालेलं आहे. परदेशी प्रवाशांकडून 866 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं. कस्टम्स विभागानं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 8.66 कोटी रुपये आहे. तपासणीमध्ये परदेशी प्रवाशांनं कोकेनच्या कॅप्सूल प्राशन केले असल्याचं कळतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई महापालिका सज्ज झालेली आहे. पालिकेच्या 3ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली. सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहे आणि त्या अनुषंगानं नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीने आदेशही देण्यात आलेले. नवी मुंबई एपीएमसीमध्ये सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस आणला जातोय असं समोर आलं. पावसामुळे खराब झालेला टोमॅटो हा बाजारामध्ये फेकण्यात आला होता. मात्र एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. गोळा केलेले टोमॅटो नंतर किरकोळ बाजारामध्ये स्वस्तात विकले जात असल्याचंही स्पष्ट दिसतंय. तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे. होय, सरकारची अशी योजना आहे, हा दावा केला जातोय. पण खरंच सरकारची मोफत मोबाईल देण्याची कोणती योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग आमच्या पडताळणीमध्ये काय सत्य समोर आलं? खरंच मोफत मोबाईल मिळणार आहे का, पाहूयात. सरकार देणार मोफत स्मार्टफोन. केंद्र सरकारनं आणली मोबाईलची योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून मोबाईल सरकार नेमकं कुणाला देणार आहे? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. डिजिटल सेवा योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय. मात्र खरंच ही योजना आहे का? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का, असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळं आमच्या टीमनं याची पडताळणी केली. याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. डिजिटल सेवा योजना राजस्थान सरकारची आहे. राजस्थान सरकारनं महिलांना फोन वाटले होते. केंद्राची अशी कोणतीही योजना नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जात आहेत. मोबाईल अनेक जण वापरत असल्यामुळं असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं. कारण मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते. मात्र आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.